विदर्भ राज्य आंदोलन समिति के अमरावती मॉडल रेलवे स्टेशन के स्थलांतरण का कड़ा विरोध करते हुए परसों गुरुवार 11 दिसंबर को राजकमल चौक पर सुबह 11 से 3 बजे के दौरान धरना आंदोलन करने की घोषणा पत्रकार परिषद में की गई। उन्होंने अनेक संगठनों का समर्थन होने का दावा कर उनके नाम भी मीडिया के सामने रखे यह आरोप लगाया कि मॉडल रेलवे स्टेशन हटाने के पीछे षड्यंत्र लग रहा है। भूमाफिया का फायदा कराने की यह साजिश तो नहीं। समिति ने राजकमल रेलवे ब्रिज की मरम्मत तत्काल शुरू करने, इतवारा फ्लाईओवर शीघ्र पूर्ण करने एवं अमरावती बडनेरा लोकल सुविधा का विस्तार करने की मांग रखी। इस समय महिला आघाड़ी प्रदेशाध्यक्ष रंजना मामर्डे, अध्यक्ष पश्चिम विदर्भ प्राचार्य डॉक्टर पृथ्वीराज सिंह राजपूत, जिलाध्यक्ष राजेंद्र आगरकर, कोर कमेटी के मेंबर प्रकाश लड्डा, सरला सपकाल, पद्मा राजपूत, जिलाध्यक्ष महिला आघाड़ी सुषमा मुले, शहर अध्यक्ष रियाज खान, अध्यक्ष महानगर के डॉक्टर विजय कुबड़े, समन्वयक सतीश प्रेमलवार, संगठक पांडुरंग बिजवे, प्राध्यापक शरद पुसतकर, मोहम्मद अफसर भाई आदि की उपस्थिति रही। विदर्भ राज्य आंदोलन समिति के परसों के धरने में सभी ने सहभागी होने का आवाहन किया गया है। नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर PR राजपूत, विदर्भ राज्य आंदोलन समिती पश्चिम विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। सगळ्यांसोबत आम्ही जे काही आपल्या समाजातील ज्वलंत इश्यू असतील तर त्याच्यावरती आंदोलनाची भूमिका घेऊन समाजासमोर जात असतो। अमरावती शहरामध्ये मागील काही दिवसांपासून एक चर्चेचा विषय झालेला आहे, तो म्हणजे येथील मॉडेल रेल्वे स्टेशन हे स्थलांतरित करण्यात येईल या पद्धतीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये मध्येच काही पत्रकार परिषदासुद्धा झालेल्या आहे। विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि जय विदर्भ पार्टी यांच्या सोबत ज्या काही समविचारी संस्था आहेत त्यांच्या सगळ्यांना मिळून आम्ही 11 तारखेला राजकमल चौकामध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत एक धरणे आंदोलन करणार आहोत। त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की ह्या शहरामध्ये जे काही स्थित्यंतर होत चाललेली आहे त्याची कोणालाही कल्पना नाही आणि मध्येच एखाद्या दिवशी पेपरमध्ये न्यूज येते आणि त्यामध्ये सांगितलं जातं की असं असं काहीतरी होणार आहे आणि आता मॉडेल रेल्वे स्टेशन या माजी राष्ट्रपती जे आहेत प्रतिभाताई पाटील यांनी त्याचं नूतनीकरण करत असताना सर्व सोयी तिथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत। मात्र आज त्या पूर्णपणे तिथला मॉडेल रेल्वे स्टेशन हे कुठेतरी दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा घाट सुरू आहे। त्याच्या अगोदर आणखी एक घटनाक्रम असा आहे की रेल्वे पूल जो आहे तो एका दिवसात नादुरुस्त झाला आणि तो नादुरुस्त झालेला पूल आजपर्यंत सुद्धा दुरुस्त झालेला नाही। जवळपास 6 महिने त्याच्यावरती झालेले आहे। पूर्णपणे शहराच्या मध्यभागातली वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे आणि एकंदरीत त्याचा परिणाम जो आहे येथील सगळ्या जनमानसांवरती होतो आहे आणि जनजीवनावरती होतो आहे। विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा त्रास होतो आहे। राजकमल चौकामध्ये जवळपास सगळीकडनं वाहनं येतात आणि तिथे मात्र तिथून पुढे जाण्यासाठी रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी किंवा मग तिथे बस स्टँडला जाण्यासाठी कुठलाही मार्ग तिथे उपलब्ध नाही। दुसरं असं याच पद्धतीचं एक इतवाऱ्यामध्ये फ्लायओव्हर कित्येक वर्षांपासून सुरू आहे। तिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची तिथे खोळंबा होतो आहे आणि अशा प्रकारे परत एकदा असं वाटतं की ह्या सगळ्यांच्या मागे काहीतरी वेगळं कारस्थान तर नाही ना, काहीतरी वेगळे त्याच्यामध्ये काही बिल्डर्स माफिया असतील किंवा राजकीय ज्यांचे काही संबंध गुंतलेले असतील अशी मंडळी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली आहेत काय आणि म्हणून एखाद्या ठिकाणी एखाद्या शहराचा चेहरा मोहराच बदलून टाकायचा किंवा तिथलं दैनंदिन जनजीवन जे आहे तेच मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित करायचं आणि हा घाट घालत असताना कुठल्याही प्रकारे कोणालाही त्याच्यामध्ये त्याचं मत जाणून घेणे नाही किंवा ह्या इथल्या नागरिकांचे काय असुविधा होणार आहेत त्याच्याबद्दल कुठलंही मत जाणून न घेता ही मंडळी अशा प्रकारची निर्णय घेत असेल तर त्याच्यावरती आपल्याला जागृत राहून आंदोलन करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून त्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती, जय विदर्भ पार्टी आणि आमच्या ज्या सहयोगी संस्था आहेत या सगळ्या समविचारी संस्थांच्या माध्यमातून 11 डिसेंबरला 11 ते 3 वाजेपर्यंत राजकमल चौकामध्ये धरणे आंदोलन होणार आहे। आपण सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं एवढी आमची विनंती आहे। जय विदर्भ।